सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. डॉक्टर मृदुला दाढे स्वतःची स्वतंत्र गायकी आणि सांगीतिक विश्लेषणाचे एक अफलातून रसायन म्हणजे डॉक्टर मृदुला दाढे. या दोन्ही गोष्टींना सातत्याने परस्पर पूरक करत डॉक्टर मृदुला दाढे गेली अनेक वर्ष रसिक गुणग्राहकतेलाही प्रगल्भ करत आहेत. मग सरींवर सरी, अक्षय गाणी, स्वरांकन, ओंकार स्वरूपा यासारखे आजवर गाजलेले कार्यक्रम असोत किंवा अमरलता, साहिरनामा, रहे ना रहे हम यासारखे आजचे कार्यक्रम असोत किंवा आकाशवाणीवर तरी असेल गीत हे ही श्रोत्यांना अत्यंत आवडलेली अशी मालिका असो, डॉक्टर मृदुला दाढे रसिकांना या कार्यक्रमातून गाण्याची एक विलक्षण समज देत असतात. त्यांच्या स्वतःच्या मधुर आवाजात ते हे बुद्धिमंत विश्लेषण करतात. त्यात एक खास लोभसवाणे पण असतं. पण डॉक्टर मृदुला दाढे यांच्या बाबतीत हे इतकंच सगळं नाही. त्यांनी काही चित्रपटातही पार्श्वगायन केलं आहे. संजय लीला भन्साली यांच्या देवदास या चित्रपटात डॉक्टर मृदुला दाढे यांनी गायलेला शास्त्रीय आलाप हा खास नोंद घेण्याजोगा. इथे आवर्जून नमूद करण्याजोगी गोष्ट म्हणजे डॉक्टर मृदुला दाढे यांना संगीताचे असे जातिवंत संस्कार आई वडिलांकडूनच मिळाले. आपल्या लेकीने संगीताच्या क्षेत्रात कारकीर्द घडवावी असं त्यांच्या आईला मनापासून वाटत असल्याने आईकडून निरंतर उत्तम प्रोत्साहन मिळालं. लेखन हा डॉक्टर मृदुला दाढे यांच्या सर्जन प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा, एक महत्त्वाचा भाग. विविध वृत्तपत्रात संगीत विषयक नियमित लिखाण, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन प्रबंध सादर करणं, तसंच रहे ना रहे हम, अफसाना लिख रही हूँ ही त्यांनी लिहिलेली पुस्तकं जी अत्यंत लोकप्रिय ठरली, ही त्यांची साहित्य संपदा. डॉक्टर अभय बंग, डॉक्टर जब्बार पटेल, डॉक्टर अरुणा ढेरे यांच्यासारख्या मान्यवरांनी या लिखाणाचं खूप कौतुक केलं. लक्ष्मीकांत प्यारेलाल, खय्याम यांसारख्या दिग्गजांनी डॉक्टर मृदुला दाढे यांच्या संशोधनाची खास दखल घेऊन त्यांच्या कार्यक्रमाची संहिता लिहिण्यासाठी मृदुला दाढे यांना खास निमंत्रण दिलं. डॉक्टर मृदुला दाढे यांनी सुगम संगीतात अनेक उत्तम विद्यार्थी तयार केले आहेत, जे रियालिटी शो मध्ये अतिशय चमकदार कामगिरी करत आहेत. सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही विद्यार्थी PhD करत आहेत. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. अमेरिका, दुबई, मस्कत, कुवेत अशा देशात त्यांनी यशस्वी कार्यक्रमही सादर केले आहेत. रसिक हो, चित्रपट संगीत विषयक जाण वाढवण्याच्या डॉक्टर मृदुला दाढे यांनी सुरू केलेल्या या चळवळीला सलाम. ही चळवळ आणि डॉक्टर मृदुला दाढे यांची सांगीतिक कारकीर्द अशीच बहरू दे, फुलू दे, याच निरंतर शुभेच्छा. आवडते हित तुझे नि माझे मज आवडते हित तुझे नि माझे जे आठवता रे रोज कुसुम मन लाजे जे आठवता रे रोज कुसुम मन लाजे मज आवडते हित तुझे नि माझे. मज आवडतो
फारच छान. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आपण गप्पा मारतोय सुप्रसिद्ध गायिका डॉक्टर मृदुला दाढे यांच्याशी. मृदुलाताई, आमच्या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये तुमचं आणि तुमच्या साथीदारांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तुमच्या साथीदारांचाही परिचय. तबला साथ करतायत ऋषिराज साळवी. संवादिनी साथ डॉक्टर प्रमोद ढोरे. मागच्या भागाची सुरुवात आणि शेवट तुम्ही अशाच वेगळ्या गाण्यांनी केली होती, तर आत्ता जे गाणं ऐकवलं त्या गाण्याविषयी आधी थोडं सांगा ना. आता जे गाणं मी सादर केलं, मजा आवडते रे हित गुज तुझे नि माझे, कवी अशोक बागवे यांची ही रचना होती. अतिशय सुंदर शब्द होते आणि माधव पुराणिक या अतिशय गुणी संगीतकाराची ही चाल होती. अच्छा. आणि हा सुद्धा अल्बम बऱ्याच वर्षापूर्वी आला, पण आता माधवजी हयात नाहीत, पण अतिशय सुंदर चाली या होत्या. आणि मी नेहमी सांगते की आदर्श कंपोजिशन कसं असावं त्याचं उदाहरण आहे ही चाल. म्हणजे अच्छा. की मज आवडते रे हित गुज तुझे नि माझे, जे आठवता रे रोज कुसुम मन लाजे. क्या बात आहे. इतक्या नाजूक शब्दांना तशीच नाजूक चाल. आणि आणखीन जर याचा विचार तुम्ही केलात बारकाईनी तर हे लक्षात येईल की मजा आवडतो रे उंच उंच हिंदोळा, हे शब्द त्यांनी वरच्या स्वरावर ठेवलेत की तो उंच हिंदोळा तिथे आपल्याला जाणवतो. असं जाणकारीने संगीत देणारे ते संगीतकार होते, म्हणून त्यांची ही रचना सादर. क्या बात आहे. पण फारच छान गाणं तुम्ही ऐकलं. मृदुलाताई, गेल्या भागात तुम्ही म्हणजे आपला मुंबई विद्यापीठाचा मुद्दा झाला होता आणि त्यावेळी माझ्या लक्षात नाही राहिलं, पण हा मुद्दा मला आवर्जून विचारायचा आहे. तुम्ही नेहमी म्हणता की गाणं आणि मानसशास्त्र याचा खूप जवळचा संबंध आहे, म्हणजे काय हो? याचं उत्तर असं आहे थोडक्यात विघ्नेश, की एकतर मी मानसशास्त्रात BA केलं. माझ्या अतिशय आवडीचा विषय होता तो. आणि मला मानसशास्त्रातनी एक अशी दृष्टी दिली की कुठलाही पूर्वग्रह न ठेवता समोरच्याची भावना किंवा काय व्यक्त होतं आहे याकडे बघण्याची एक दृष्टी तुम्हाला मानसशास्त्र देतं. की अतिशय निखळ अशी दृष्टी मानसशास्त्राने तुम्हाला दिली तर त्याचा उपयोग इतका सुंदर करता येतो आपल्याला. कारण तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला समजून घेता आणि संगीत निर्मिती आणि त्याचं आस्वादन हे दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ना. संगीत जिथे निर्माण होतं ते एका काही अंधाऱ्या खोलीत तुम्ही गाऊ शकत नाही. ही शेवटी परफॉर्मिंग आर्ट आहे. त्यामुळे कितीही तुम्ही म्हणालात की स्वांतः सुखाय, तरीही ती परफॉर्मिंग आर्ट आहे. त्यामुळे तुमची निर्मिती ही कलाकाराची निर्मिती जेव्हा रसिकांपर्यंत पोचते त्याचा अभ्यास करताना रसिक मनाचा अभ्यास करणं गरजेचं नाही का? मग तो मनाचा अभ्यास करताना मला माझ्या मानसशास्त्राच्या संस्कारांचा खूप उपयोग झाला. की व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, अनेक वेळेला आपल्यालाही लक्षात येत नाही असे आपण वागून जातो. म्हणजे वर्तनाचं शास्त्र आहे मानसशास्त्र. आणि माझं भाग्य असं की मला इतके त्याही क्षेत्रातले गुरु चांगले लाभले. म्हणजे मला ज्यांनी मानसशास्त्राचा माझ्याकडनं ज्यांनी अभ्यास करून घेतला त्या प्राध्यापिका उज्ज्वला करंडे या माझ्या गुरुस्थानी आहेत. त्यांनी मला अतिशय सुंदर अशी दृष्टी दिली की व्यक्तीचा स्वभाव ओळखायचा कसा आणि स्वाभाविक वागणं आणि ॲबनॉर्मल वागणं ह्यातली जी सूक्ष्म रेषा आहे ती ओळखता आली पाहिजे. मग मला असं लक्षात आलं की वर्तन हे तुम्हीसुद्धा कधीकधी तुमच्या ज्याला आपण म्हणतो अनप्रेडिक्टेबल, ज्याचा अंदाज करता येईल असं वर्तन आणि जे तुम्हालाही अपरिचित आहे असं वर्तन कदाचित तुमचं स्वतःचं सुद्धा असू शकतं. ह्या सगळ्या अभ्यासाचं कुठेतरी प्रतिबिंब माझ्या लेखनात आहे, माझ्या संशोधनात आहे. त्याच दृष्टीने मी आस्वादनाचा विचार केला. मग कई बार यूं भी देखा है, ये जो मन की सीमा रेखा है, मन तोडने लगता है, यासारखं रजनीगंधामधलं गाणं त्याचं विश्लेषण करताना मला म्हणजे अगदी थोडक्यात हे सांगते की असं सरळ नातं आहे की मला ह्याचा उपयोग झाला कुठेतरी. की कधी कधी मनुष्य हा स्वतःलाही अपरिचित वागतो, स्वतःलाही चकित करून जातो. ती जी अवस्था आहे ती ओळखण्यासाठी नक्कीच मला उपयोग झाला. आणि संपूर्ण माझ्या संशोधनाचा पाया हा आस्वादन प्रक्रिया जाणून घेणं हाच आहे. त्याची सुरुवात मानसशास्त्रातून झाली. बरोबर. आता तुम्ही लेखन हा पटकन म्हणजे शब्द उच्चारलात. मला असं विचारायचं, तुम्ही वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये म्हणजे संगीत विषय घेऊन खूप लिखाण केलेलं आहे आणि कुठून तुम्हाला फोन येतात. म्हणजे
त्याविषयी पण सांगा. आणि त्याआधी मला ना तुमच्या त्या दोन्ही पुस्तकांविषयी जाणून घ्यायचं आहे. म्हणजे आता ज्याची 6वी आवृत्ती म्हणजे येते ती आणि दुसऱ्या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली, तर त्या दोन्ही पुस्तकांविषयी जरा मला सांगा ना. ती पुस्तकं आता आणलेत? हो, आणलेली आहेत. आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की 2014 साली मी लेखमाला लिहिली लोकसत्तासाठी, रहे ना रहे हम. अच्छा. ती सगळी माझ्या अभ्यासावरच आधारित होती, कारण माझा अभ्यास म्हणजे PhDचा जो विषय आहे तोच प्रयोगशील संगीतकार हिंदी चित्रपट संगीतातले, आणि 15 संगीतकार निवडून मी त्यांच्यावर काम केलं आणि त्यावरच मी ती लेखमाला लिहिली. कारण मग तेव्हा असं मला वाटायला लागलं की हे रसिकांपर्यंत पोचलं पाहिजे की गाणं आस्वादायचं कसं, आणि ह्या संगीतकारांच्या कामाच्या मागची प्रेरणा, त्यांची शैली, प्रत्येकाची शैली वेगळी आहे. ज्या ज्या भागातनं संगीतकार आले त्या त्या मातीतला रंग घेऊन ते आले. मग ह्या सगळ्याचा अभ्यास मी त्या माझ्या थिसिससाठी केला, पण तो रसिकांपर्यंत पोचावा म्हणून मी लेखमाला लिहिली. त्यालाही खूप प्रचंड प्रतिसाद मिळाला. डॉक्टर अभय बंग, शिरीष कणेकर अशासारख्या दिग्गजांनी मला व्यक्तिशः फोन मेल करून सांगितलं. तो मला अतिशय आनंदाचा तो भाग आहे की हे लेखन सामान्यांसाठी पण आहे आणि तज्ज्ञांसाठी पण आहे. म्हणजे अज्ञ, तज्ज्ञ आणि मर्मज्ञ तिघांना काहीतरी त्यात मिळेल असा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे हे लेखन तेव्हाही गाजलं. त्याचं पुस्तक झालं रहे ना रहे हम, ज्याची आता 6वी आवृत्ती आली. हे ते पुस्तक आहे. जरा हे दाखवा ना त्याचं कव्हर पेज, म्हणजे आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना समजेल. आणि डॉक्टर जब्बार पटेल यांनी त्याचं प्रकाशन केलं होतं. अच्छा. त्याला खूप दाद मिळाली, अनंत फंदी पुरस्कारही मिळाला. अरे वा. आणि रसिकांपर्यंत ते पोचतं आहे. आणि त्याचं ऑडिओ बुक आलं, त्याचं हिंदीत भाषांतर झालं. आणि मला खूप दूरवरून फोन येतात, अजूनही येतात की आम्हाला त्यातला काहीतरी आम्ही ऐकतोय. कोणीतरी बोटीवरून फोन करतं की वर्षभर झाले आम्ही या समुद्रात आहोत, पण त्या क्षणी तुमचं पुस्तक आता वाचतो आहे किंवा ऐकतो आहे. तर मला खूप असं बरं वाटतं की हे लेखन लोकांपर्यंत पोचलं. अफसाना लिख रही हूँ ही सुद्धा आधी लेखमालाच होती, लोकसत्तासाठीच लिहिली होती. त्यात एक एक चित्रपट आणि गाणी त्यातला भावबंध काय आहे, गाण्यांमध्ये ती कथा कशी प्रतिबिंबित होते हे सांगण्याचा त्यात प्रयत्न आहे. हे पण अतिशय वेगळं लिखाण आहे, कारण चित्रपटावर लिहिलं जातं, गाण्यांवर लिहिलं जातं, पण नेमकं कथेचं प्रतिबिंब गाण्यांनी कसं पकडलंय ह्याचा धागा जोडणारं लिखाण नाही आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि मग अनुराधापासून सुरू झालेला हा प्रवास तिथेही 15 चित्रपटांवर मी लिहिलेला आहे. आणि सांगायला आनंद वाटतो की त्याही पुस्तकाला खूप छान दाद मिळते आहे. अफसाना लिख रही हूँ ह्याची आता अल्पावधीतच दुसरी आवृत्ती रसिकांनी खूप त्याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल मी खूप ऋणी आहे. रहे ना रहे हमचा पुढचा भागही येतो आहे, कारण संगीतकार खूप आहेत आपल्याकडे ज्यांनी प्रचंड मोठं काम केलं. त्यात काही संगीतकार जे राहिले होते त्यावर काम सुरू आहे आणि त्याचंही लवकरच पुस्तक येईल. बरं. तुमच्या या लेखन प्रपंचामध्ये म्हणजे तुम्ही काय म्हणतो आपण आता म्हणाल की बोटीवरून फोन आला होता, तसा कुठल्या तरी काय शेतकऱ्यांनी तुम्हाला फोन केला होता ना? म्हणजे आता गंमत अशी झाली की लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स ह्या वृत्तपत्रांसाठी मी कायम नियमितपणे लेखन केलेलं आहे. लताबाईंच्या निधनाला 1 वर्ष झाल्यानंतर त्यांच्यावर एक मोठा लेख लिहिला, तो गाजला. त्यानंतर सातत्याने त्या वृत्तपत्रात लेखन होत असतं. पण नुकतंच मी पुण्यनगरीसाठी लेखन केलं आणि त्यांचा वाचक वर्गही माझ्याशी जोडला गेला. आणि तेही मला सांगायला अतिशय आनंद होतो की ज्यांनी आधी काही वाचलेलं नाही किंवा अशा प्रकारचं लिखाण असतं, गाणं अशा प्रकारे आस्वाद गाण्याचा घेतला जाऊ शकतो, हे ज्यांच्यापर्यंत अजून झिरपलेलं नाही आहे, असा एक मोठा वर्ग माझ्याशी जोडला गेला. आणि मला इतक्या वेगवेगळ्या स्तरातून फोन येतात, शेतकऱ्यांचे येतात, कामगारांचे येतात, की कुणीतरी शेतावरून फोन करत असतं, सांगत असतं की, आणि त्यांच्याकडे स्मार्टफोन पण नाही आहे, त्यांच्याकडे साधा फोन आहे, पण तरी त्या व्यक्ती अतिशय सुंदरपणे आस्वाद घेत आहेत, त्यांना अजून वाचावंसं वाटतंय. माझ्या दृष्टीने ही एक साक्षरता मोहीम आहे. गाणं ऐकावं कसं ह्याची एक साक्षरता, अभिरुची साक्षर. बरोबर. नुसतं वा म्हणू नका, जाणकारीने वा म्हणा. म्हणजे म्हणून ही एक चळवळ मी त्या स्वरूपात एक सुरू केले. मैत्र से हे शब्द सुरांचे.
मृदुला ताई, आत्ता तुम्ही मदन मोहन साहेबांचा उल्लेख केला, तर त्यांच्यावर काही कार्यक्रम करावा असं काही तुम्हाला वाटत नाही का? म्हणजे फक्त मदन मोहन हा विषय घेऊन आहे ना, आहे खरं कार्यक्रम सांगू आहे. का, रहे ना रहे हम मध्ये मी कमीत कमी 8 संगीतकारांवर बोलते, पण त्यातच असं लक्षात येत गेलं की अरे ह्या संगीतकारांचं काम इतकं मोठं आहे की ह्यातल्या एक एक संगीतकारावर आपण कार्यक्रम वेगळा करणं आवश्यक आहे. मग त्याचाच एक भाग म्हणून नाशिकला आता मदन मोहन वर स्वतंत्र कार्यक्रम मी आस्वादनाचा करते आहे. माझा प्रत्येक कार्यक्रम हा वाद्यवृंद कधीच नसतो, ते एक सप्रयोग व्याख्यानच असतं. माझा असा विचार आहे आणि मला वाटतं माझ्यातली जी हाडाची एक शिक्षिका आहे ती कुठेतरी मला हे सांगत राहते सतत की मला काम वेगळं केलं पाहिजे, कारण प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे. तसं माझं काम मला असं वाटतं की हे समजावून सांगणं आणि लोकांना ह्याची जागृती त्यांच्या मनात करत राहणं हे माझं काम आहे. म्हणून मी या कामाकडे जास्ती वळले आणि त्या मदन मोहनवर असा 3 तासाचा पूर्ण अभ्यासपूर्ण ही कार्यशाळाच असेल मदन मोहन समजून घेण्याची. हो, खरं आहे, खरं आहे. मग त्याच्यामध्ये तुमच्या आता रिहर्सल चालू असतील तुमच्या, मग त्याची एक रंगीत तालीम छोटीशी आम्हाला झलक म्हणून दाखवा ना काहीतरी. मदन मोहनला आपण नेहमी रागाधारित संगीतकार म्हणूनही ओळखतो किंवा गझलांचा बादशाह म्हणतो, पण माझं म्हणणं हेच असतं की कधीही चित्रपट संगीत हे रागाने बांधलं गेलेलं नाही आहे, त्याला असं काही बंधन नाही. चित्रपट संगीतात सगळंच येतं. मग राग जेव्हा मदन मोहन सारखा संगीतकार रागाचा जेव्हा आधार घेतो तेव्हा तो किती जाणकारीने आणि डोळसपणे घेतो हे तुम्हाला त्याच्या रस्मे उल्फत को निभाए तो निभाए कैसे ह्या गाण्यातनं तुम्हाला जाणवतं. पूर्ण गाणं घ्यायला आपल्याला वेळ नाही आहे, फक्त तो विचार सांगते की मधुवंती रागावर आधारलेलं जरी गाणं असलं तरी त्या गाण्यातला महत्त्वाचा सूर महत्त्वाच्या शब्दावर येणं ही संगीतकाराची किमया आहे. तर ते कसं झालंय फक्त उदाहरण जरूर 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 बघा. रस्मे उल्फत को निभाए तो निभाए कैसे हर तरफ आग है को बचाए कैसे रस्मे उल्फत. म्हणजे हा जो हा तीव्र मध्यम आहे. मग प्रत्येक शेरात तो त्या अशा जीवघेण्या शब्दावरच पडणं. बोझ होता जो गमों का तो उठा भी लेते, जिंदगी बोझ बनी हो तो उठाए कैसे. मग बोझ शब्दावर येणं हा जो सेन्स आहे असं मदन मोहननी खूप करून ठेवलं आहे. मग त्याबद्दल बोलत बोलत तो उलगडत जाईल कार्यक्रम. आणि शैलेंद्र साहेबांवर तुम्ही कुठला कार्यक्रम केला होता का? तो आता चालू नाही आहे ना, याद न जाय. खरं सांगू विघ्नेश, एकाच वेळी हे सगळे कार्यक्रम चालू आहेत. काही ठिकाणी आम्ही साहिरनामा करतोय, काही ठिकाणी शैलेंद्र करतोय, अमरलता चालू आहे, आता गुलजार साहेबांवरही करणार आहे. कारण हेच लक्षात येत गेलं की प्रत्येक कलाकारावर स्वतंत्र काम करणं आवश्यक आहे. शैलेंद्रावरही असाच आम्ही कार्यक्रम आखला, याद न जाय. अच्छा. आणि शैलेंद्राची शैली त्यात मी उलगडून सांगते. शैलेंद्रच्या शैलीचा महत्त्वाचा स्थायी भाव हा होता की अतिशय साधे शब्द, साधेपणा हाच त्याचा मोठा गुण होता. म्हणून मी लेख लिहिला जो शैलेंद्रवर, त्याला नाव दिलं होतं की सीधी सी बात न मिरची मसाला. जे सांगायचे ते थेट, साधं सोपं. कारण तो सामान्यांचाच कवी होता आणि अतिशय म्हणजे शुद्ध हिंदीचं सौंदर्य जर अनुभवायचं असेल तर शैलेंद्र. मग बंदिनीमधलं गाणं आहे की ओ पंछी प्यारे सांझ सकारे बोले तू कौन सी बोली, मैं तो पंछी पिंजड़े की मैना पंख मेरे बेकार बिछा मारे सातरे सागर कैसे चलूं उस पार, कैसे चलूं उस पार. पंछी प्यारे सांझ सकारे बोले तू कौन सी बोली, बता रे बोले तू कौन सी बोली. क्या बात आहे, क्या बात आहे. मध्यंतरी म्हणजे एका प्रवासात तुम्ही काहीतरी आकाशवाणी केंद्रासाठी
मला विषय लक्षात नाही येत पण काहीतरी असाच संगीतकार विषय घेतला असा काही कार्यक्रम केला होता का? तो काय होता कार्यक्रम म्हणजे तरी असेल गीत हे हां, तरी असेल एक गीत हे, मालिका होती. उमा दीक्षित यांनीच त्याची संकल्पना विकसित केली होती की मराठी संगीतकारांचं काम खूप मोठं आहे, मग तू हिंदीवर एवढं काम केलंयस तर आपल्या मराठी संगीतकारांवर कर, असं तिने मला सांगितल्यामुळे मी तो कार्यक्रम आखला आणि 13 भागाची आम्ही ही मालिका केली. फार त्यालाही प्रतिसाद मिळाला. त्यात बाबूजी खळे काका, आणखीन अनिल अरुण असे सगळे आपले मराठीतले महत्त्वाचे संगीतकार घेतले होते आणि मग त्यांच्या शैली उलगडून दाखवणार काहीतरी त्यातलं थोडंसं सांगा ना. कुठले संगीतकार, 2-3 संगीतकार हो. मी आधी सगळ्यात बाबूजींची शैली कशी विकसित झाली ते बघा. त्यात सुधीर फडके ज्यांना आपण अतिशय आदराने बाबूजी म्हणतो, संगीतकार म्हणून थोर का ह्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. शब्दांना जी ट्रीटमेंट बाबूजी देत होते, एखादा शब्द जर हायलाईट करायचा आहे, त्याच्यावर जोर हवा, तर त्या चालीतच तशी व्यवस्था असणं हे बाबूजींचं वैशिष्ट्य होतं. आणि म्हणून आशाबाई कदाचित म्हणत होत्या की बाबूजी त्यांच्या पद्धतीनेच ते शब्द घोटून घेतात आणि त्याशिवाय त्यांचं समाधान होत नाही, कारण त्याला काहीतरी अर्थ होता की तुम्ही जोर कुठल्या शब्दांना द्याल किंवा अर्थ काय आहे त्याचा. एक त्यांचं गाणं आहे, लिंब लोणं उतरू कशी अससी दूर लांब तू, इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू. आता विघ्नेश गंमत बघ, निमिष म्हणजे काय, क्षणभर. मग बाबूजी त्याला अशी ट्रीटमेंट देतात की तो तू शब्द आहे ना, तो पटकन तुटतो, ते अक्षर ते लांबवलं जात नाही, कारण क्षणभर आहे ना. लिंब लोण उतरू कशी अससी दूर, इथे पण बघा दूरचा आभास दिलाय. लांब तू इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू. थांब, क्षणभर थांब. मी म्हटलं तसं एखादा जर संगीतकाराला हे कळलं नाही तर ते तू असा लांबवला असता, पण तो निमिष एक थांब तू. कित्येक गाणी आहेत. कारे दुरावा सारखं गाणं आहे की कारे दुरावा कारे, कारण हा दुसऱ्या वेळचा काय, पहिला होता तो थेट होता. बघा, तुम्ही जेव्हा प्रत्येक गोष्टीचं प्रतिबिंब तुमच्या रोजच्या जीवनात असतं. तुम्ही एखादी गोष्ट दुसऱ्यांदा विचारता, तू आधी नुसतं का असं विचारलंस, तुला समाधानकारक उत्तर नाही मिळालं, का असं म्हणशील तू. वाचिक अभिनयच आहे हा, त्यामुळे तो दुसऱ्या वेळचा का किती वेगळा आहे. कारे दुरावा कारे अबोला अपराध माझा असा काय झाला, कायवर जोर आला. त्या तिथे पलीकडे कुठलीही तुम्ही गाणी घ्या, त्या तिथे पलीकडे तिकडे, तिकडेच्या आधी जो पॉज आला, त्यामुळे आपोआपच तिकडे हा जो काही भाव आहे तो व्यक्त झाला. ही बाबूजींची कमालीची प्रतिभावान माणसं, ही खळे काय बाबूजी काय सांगावं तेवढं कमी आहे. अनिल अरुण यांच्याही चाली मला खूप आवडतात. त्यांच्यावर मी खास भाग केला होता. गाण्याची मेलडी, गाण्याची कंपोजिशन हा नेहमी माझ्या अभ्यासाचा विषय आहे. रचना एक असणं फार महत्त्वाचं आहे. आत्ता ज्या चाली आपण नवीनसुद्धा गाणी ऐकली, त्यांचं वैशिष्ट्य हेच आहे की त्याला एक विशिष्ट असा आकार आहे, चाल ही भरकटत नाही कुठे. अशी एक सुंदर मेलडी मला अनिल अरुण यांची आवडते, त्याची झलक ऐकू. हो जरूर. मला
क्या बात आहे. मैत्र असे हे शब्द सुरांचे. खळे साहेबांचे काय वैशिष्ट्य तुम्ही सांगाल? म्हणजे खरं तर 13 संगीतकारांवर तुम्ही ती म्हणजे माला हे केली होती, ती संगीतमाला. हो. सगळ्यांवरतीच खरं बोलायला पाहिजे, पण एक सहज खूप मोठे विषय आहेत ते विघ्नेश. आणि खळे काका यांच्यासारख्या संगीतकाराला असं मला इतक्या कमी वेळात सांगणं फार अवघड आहे. पण मी म्हटलं तसं प्रत्येक संगीतकाराची वैशिष्ट्य होती, शैली होती की खळे साहेबांच्या गाण्यात ताल हा अतिशय कठीणच होता. म्हणजे ताल त्यातली सम दाखवणं किंवा तालाचे कप्पे वापरणं ही फार तांत्रिक गोष्टी सांगते मी थोड्या, पण ह्याच आहेत. कारण खळे काकाच बिकट एक संगीतकार होते. मोठ्या मोठ्या गायकांना सुद्धा आजही तुम्ही खळ्यांची रचना म्हणा असं म्हणलं तर त्यांना ताण येतो. का तर त्या पद्धतीने ते शब्द पडले नाहीत, तालाचा अंदाज तुम्हाला आला नाही. सुरावटी तर कठीण आहेतच, पण तालसुद्धा कठीण आहे. तुम्ही भेटी लागी जीवासारखं गाणं, आत्ता वेळ नाही आपल्याकडे, पण तालाचा अंदाज, तालात शब्द कुठे तुम्ही त्या तालाच्या कप्प्यात ठेवलेत, जेव्हा तुझ्या बटांना असेल, फार बिकट या रचना होत्या. म्हणजे खळे काकांच्या रचनांचं हे वैशिष्ट्य की श्रावणात घननिळासारखं गाणं, 4ही अंतऱ्यांच्या वेगळ्या चाली. मी म्हणेन की 4 अंतरे म्हणजे 4 वेगळ्या बंदिशी आहेत. हो, खरं आहे. आणि त्याची लिंकिंग लाईन म्हणजे ही परत एक थोडी संज्ञा वापरते. जेव्हा अंतऱ्याची शेवटची ओळ ही ध्रुवपदाला कशी मिळते, हा एक मोठा ज्याला आपण म्हणतो समस्यांचा प्रश्न आहे हा. कारण इथे बरेच संगीतकार थोडेसे थांबतात, विचार करायला लागतो, मुखडा पटकन सुचतो पण अंतरा जोडता येत नाही. तर अशा निकषांवर ज्यांच्या चालींचा प्रत्येक संगीतकाराने, प्रत्येक गायकाने अभ्यास करायला पाहिजे, अशा खळ्यांच्या चाली आहेत. तुम्ही विचार करा ना, श्रावणात घननिळाची एकच ती तान आहे, पण ती कशी जोडली जाते, अंतऱ्याचा विचार त्याला कसा जोडला जातो बघ. जागून ज्याची वाट पाहिली ते सुखाले दारी, जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी. माझ्याही ओठावर आले, माझ्याही ओठावर आले, नाव तुझेच उदारा. ही ती प्रतिभेची चमक. असे आपले मराठीतले अतिशय ज्यांचा आपल्याला कायम अभिमानच असला पाहिजे, अशी फार मोठी संगीतकारांची परंपरा. त्यात रामभाऊ कदम आहेत, वसंत प्रभू आहेत, वसंत पवार आहेत, अशोक पत्की साहेब आहेत, की ज्यांनी खरोखर उत्तमोत्तम स्वरशिल्प निर्माण केले. खरं तर या म्हणजे 13 जणांवर आपल्याला वेगवेगळे भाग करता येतील. त्या अगदी हे म्हणजे अगदी तोंडी लावण्यासारखं झालेलं आहे. मृदुल, ते तुमचा 40 वर्षांचा प्रवास आहे. सगळंच काही अगदी छान झालंय, छान झालंय, छान झालंय असं होत नाही. काही काही प्रसंग अगदी असे बरोबर लक्षात राहण्यासारखे असतात, म्हणजे चांगले पण आणि वाईट पण. विघ्नेश, तू स्वतः एक अभिनेता आहेस आणि स्टेज हे काय आहे हे आपल्याला तुलाही चांगलंच माहिती आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की रंगभूमी किंवा स्टेज हे तुम्हाला इतकं काही देतं, इतका अनुभव देतात, इतक्या प्रकारचे नमुने आपल्याला इथे भेटतात की मला पण स्टेजने घडवलं असंच मी म्हणेन. आणि उमेदवारीच्या काळात प्रत्येकालाच कडूगोड प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, त्यातनं काही गमती घडतात. माझं म्हणणं आहे कलाकाराला थोडा त्याच्यावर अन्याय झाला पाहिजे, त्याच्यावर त्याला दुःखही असलं पाहिजे थोडंफार. का तर त्याच्या संवेदना त्याशिवाय विकसित होत नाही. तुम्हाला जर अतिशय शांत स्थिर असं आयुष्य जगायचं असेल तर तुम्ही कलेच्या वाट्याला जाऊ नका. कला सांभाळणं खूप कठीण आहे, कलेचा जाळ पेलणं खूप अवघड आहे. जसं साहिरनी म्हटलं तसं जो तार से निकली है वो धुन सबने सुनी है, लेकिन जो साज पे गुजरी है वो किस दिल को पता है. क्या बात है, क्या बात है. कला निर्मिती ही वेदनेशिवाय होत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि या ठिकाणी मला व्यंकटेश माडगुळकरांचं एक वाक्य, प्रत्येक कलाकाराने त्याचा अभ्यास करावा की कलाकाराचं आयुष्य हे दरवेशी आणि अस्वलाच्या आयुष्यासारखं आहे.
काल मारलेल्या उडीचे तुम्हाला आज पैसे मिळत नाहीत, त्याची दाद तुम्हाला आज मिळत नाही. प्रत्येक दिवशी नवी उडी कलाकाराला मारावी लागते. मी 40 वर्षापूर्वी काहीतरी केलं म्हणून तुम्ही मला आज छान म्हणा, हे कलेच्या व्यापारात संभवतच नाही. रोज तुम्ही तुमची कला घासून पुसून जर लख्ख ठेवली नाहीत आणि त्यात नवीन नवीन प्रयोग तुम्ही नाही केलेत तर तुम्ही एखाद्या साचलेल्या डबक्यासारखी तुमची अवस्था होईल. म्हणून मला हे सांगावंसं वाटतं की अनेक अनुभव येतात. गमतीशीर अनुभवच सांगते कारण मला कटू अनुभव लक्षात ठेवायलाच आवडत नाही. एका गावात आमचा दिवाळी पहाट कार्यक्रम होता आणि आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही आदल्या दिवशी पोचा, तुमची सगळी छान व्यवस्था करतो. आम्ही विचारलं आमचा 10 जणांचा संच आहे, तर ते म्हणले 10 जणांना आम्ही सेपरेट रूम्स देतो, तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि आम्ही संध्याकाळी त्या गावात पोचलो. त्यांनी 10 जणांना रूम्स दिल्या आणि मी त्यांची प्रमुख म्हणून मला अतिशय सेपरेट रूम दिली. दुर्दैवाने ते जे आमचे यजमान होते त्यांचं हॉस्पिटल होतं आणि विविध वॉर्ड्समध्ये त्यांनी माझ्या सगळ्या कलाकारांना त्यांनी रूम ॲडमिट केलं असं आपण म्हणू. आणि मी सगळ्यात महत्त्वाचे म्हणून मला ICU मध्ये ते तुम्हाला ॲडमिट करून घ्यावं लागलं. त्यामुळे एकदम इंटेन्सिव्ह केअरमध्येच मी होते रात्रभर. तेव्हापासून कानाला खडा की हॉस्पिटल असलेल्या यजमान जरा आपण सांभाळून राहिलं पाहिजे की नेमकी तुम्ही व्यवस्था कुठे करणार आहात. असे अनेक प्रसंग असतात, अनेक गमती घडत असतात. पण आनंदही फार मोठा आहे की मी म्हणते ना की तितकं तुम्हाला तुमची कला देतही असते म्हणून तुम्ही ह्या काटेरी वाटेवरून चालायलाही तयार होता. कारण इतकं प्रेम मला मिळालं आहे आणि मिळतंय. आता ह्या माझ्या प्रवासात माझ्या बरोबर इतकी माणसं जोडली गेली की ती मी म्हटलं तसं एक चळवळ म्हणूनच निर्माण झाली. म्हणजे मैं अकेला ही चल रहा था जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए कारवा बनता गया. सगळ्यांना असं वाटतं की नाही आपण ह्या चळवळीत सामील व्हावं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी एकटी नाही, माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत, माझे विद्यार्थी आहेत. आज आमची संस्था आहे MD प्रोडक्शन, त्यात मी माझे सहकारी उदय मटकर आहेत, माझी मैत्रीण पूर्वा आहे आणि माझे विद्यार्थी आहेत. ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि ही एक चळवळ म्हणून आम्ही पुस्तकं पोचवली पाहिजेत ना रसिकांपर्यंत. तुम्हाला पुस्तक घरात मिळालं तर रसिकांना कसं आहे की तुम्ही थोडंसं त्यांना जागरूक करावं लागतं. पुस्तक नुसतं ऐकत नाहीत, पुस्तकाबद्दल बोलणं, हे गाणं, ह्यातून त्याची कुतूहल त्याचं निर्माण होतं. काही काही खटकणाऱ्या गोष्टी आहेत का की जसं आत्ता हा म्हणजे हॉस्पिटलचा अनुभव सांगितला तो एक आपण गंमत म्हणून सोडून देतो, पण तरी देखील काही काही अनुभव हे खटकणारे असतात किंवा एकंदरीत आता संगीत क्षेत्रात अशा मी म्हटलं ना भले बुरे दोन्ही अनुभव येतात. एक आनंदाचाही क्षण सांगते की खय्याम साहेबांनी माझं कौतुक केलं, प्यारेलालजींनी केलं. डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या हस्ते अफसानाचं जेव्हा प्रकाशन झालं तेव्हा त्यांचं एक वाक्य हे माझ्या हृदयावर कायमचं कोरलं गेलं आहे. कारण तिथे मला सार्थक वाटलं माझ्या श्रमांचं की त्या म्हणाल्या की मृदुलाचं लिखाण हे फक्त गाणं उलगडून दाखवणारं नाही आहे, तर ते उत्कृष्ट ललित लेखन आहे. आता ही माझ्यावरची जबाबदारी विघ्नेश वाढली मोठी फार की ललित लेखनाचा दर्जा त्याला दिल्यावर अरुणाताईंसारख्या साहित्यिकांनी की माझ्याकडनं अजून उत्तम व्हायला हवंच आहे. तर हा अतिशय एक आनंदाचा क्षण होता माझ्या आयुष्यातला. आणि खटकतं काय तर गाण्याला फार लाईटली घेणं खटकतं. गाणं ही जाता येता करण्याची गोष्ट आहे. उदाहरण म्हणजे विशेषतः सुगम संगीत हे आपल्याला तसंच येईल थोडंफार. त्यासाठी पण माझं असं म्हणणं आहे की कराओके क्लब निघालेत, पटकन तुमच्या हाताशी ट्रॅक आहे म्हणून तुम्ही गायक होता. तुमची जाण जर वाढली, तुम्ही जरा जरी शिकलात, काही 4 पावलं ह्या रस्त्यावर तुम्ही टाकलीत तर तुमची अभिरुची पण वाढते आणि तुम्ही तुमच्या गाण्याकडे गांभीर्याने बघता. मैत्र से हे शब्द सुरांचे आज वेडे भावनांचे चांदणी असणार नाही. आज वेडे भावनांचे चांदणी असणार नाही. आज वेडे भावनांचे
नीज ओली बावरियन आसवे झरती किती मी अशी रे क्रंदताना मी अशी रे क्रंदताना तू सवे असणार नाही आज वेळे भावनांचे चांदणे असणार नाही चांदण्याच्या संगतीने चांदण्याच्या संगतीने रंगणी असणार नाही आज वेळे भावनांचे चांदणे असणार नाही. क्या बात आहे. मृदुलाताई, खरं तर एका गोष्टीचा ना अगदी मनापासून आनंद होतोय की आपल्या गप्पा तर सुरू आहेतच, पण तुम्ही ना एकदम म्हणजे ही गाणी नवी नाही आहेत तुमच्यासाठी, ही आमच्यासाठी नवी आहेत. तुम्ही ही एक 5 वर्षापूर्वी 4 वर्षांपूर्वी गायली असेल, पण आज रसिक प्रेक्षकांना काहीतरी वेगळं तुम्ही ऐकवताय याचा खूप आनंद आहे. नाहीतर सर्वसाधारण असं होतं की लोकप्रिय गाणीच मुलाखतीमध्ये ती सादर केली जातात. तर या गाण्याविषयी थोडंसं सांगा ना, हे कोणाचं आहे, साल कोणाची आहे? अतिशय सुंदर गाणं आहे. मधुवंती चपरे यांचं हे काव्य आहे. अच्छा. आणि गुणी संगीतकार भगवंत नार्वेकर यांनी ह्याला हे संगीत दिलंय उत्तम. मला अतिशय आवडते ही रचना, कारण मी ज्या कंपोजिशन मुद्द्याचा मी मगाशी उल्लेख केला बोलता बोलता की रचना कशी असावी, त्याला एक आकार असावा, त्याला चढ उतार असावेत, कुठेतरी ठहराव असावा, पॉज असावा, त्या स्वरांचं सौंदर्य कळावं आणि त्या कवितेला न्याय मिळावा, अशी ही रचना आहे. मी अशी रे क्रंदताना असं म्हणताना मलाही एक माझं योगदान देता आलं की क्रंदतानाला मी आवाज थोडा व्हायब्रेट करू शकले. हे सगळं गायिकेला करायचं असतं, पण तशी चाल मिळायला लागते. तशी ही सुंदर रचना आहे. एक या अनुषंगाने असा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्यामध्ये एक लेखिका आहे, गायिका आता हे सगळ्यांना माहितीच आहे, संशोधक वृत्ती आहे, प्राध्यापिका आहे तुमच्यामध्ये. तर ह्या 3-4 गोष्टी किंवा हे सगळे वेगवेगळे पैलू एकमेकांना पोषक पूरक आहेत की कधी त्रास होतो तुमच्यातल्या प्राध्यापिकेला काहीतरी लिखाण करताना, अरे बापरे आता हे जरा चुकलं, किंवा आपलंच आपण काहीतरी तपासून बघतो मग तो जास्ती त्रास होतो, असं काही होतं का कधी? द्वंद्व असतं एक प्रकारचं. म्हणजे मला असं जाणवतं, खरं म्हणजे तू ट्रेड सिक्रेट विचारतो. गंमत अशी आहे की ह्या सगळ्या भूमिका वेगवेगळ्या भासतात, पण त्या खरं म्हणजे एकमेकाला पूरक आहेत. माझ्यातली प्राध्यापिका मला म्हणजे मुलांच्या रूपाने माझ्यासमोर एक मोठी प्रयोगशाळाच आहे. अनेक गोष्टी मला त्यांच्याकडे बघता येतात, त्यांचे चेहरे मला काही शिकवतात, श्रोत्यांच्या चेहऱ्यावरनं मला समजतं. ह्या सगळ्याचा अभ्यास नकळत होत असतो, मग आस्वादनाची प्रक्रिया आणखीन चांगली समजते. एक परफॉर्मर म्हणून मी जेव्हा कुठली तरी मैफल, खूप सुंदर रंगलेली मैफल करून येते, तेव्हा माझ्यातला एक ताजेपणा असतो ना, तो मी मुलांना देऊ शकते. कारण ही परफॉर्मिंग आर्ट आहे, त्यामुळे मुलांनाही मला कांसेनंही घडवायचं आहे, पण त्यांच्यातला परफॉर्मर मला जागा ठेवायचा आहे. त्यासाठी मला याचा उपयोग होतो, लेखनाचाही उपयोग होतो. सगळं हे जोडलेलं आहे. माझं गाणंही त्यातनं मला समृद्ध होत जाताना दिसतं, की जाणवतं आपल्याला की आपण वाढतो आहोत. म्हणून या नव्या रचनांनाही आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या सादर करता येतात. तुम्ही मागे एकदा म्हणाला होतात की जसा कलावंत घडवला जातो किंवा रियाज असेल, शिक्षण असेल, तसा हल्ली रसिक घडवण्याची प्रक्रिया सुरू करायला पाहिजे आणि ती फार लहान वयात सुरू करायला पाहिजे. तर त्याविषयी जरा सांगा ना. म्हणूनच आता माझा पुढचा असा विचार आहे की शालेय विद्यार्थ्यांनाच ह्याची व्याख्यानं द्यायची आहेत की गाणं कसं ऐका, गाण्याकडे कसं बघा, संगीत हे काय आहे. तिथूनच मला ही सुरुवात करायची. त्यामुळेच मला अशी माझी खात्री आहे की सवंग गाण्यांना ती आहारी जाणार नाहीत आणि उत्तम संगीत त्यांना कळायला लागलं की ते मनुष्य म्हणून सुद्धा त्यांचा दर्जा वाढणार आहे, असं माझं म्हणणं आहे. की आपण जी आता समाजात विलक्षण गुन्हेगारी बघतो आहोत, विमनस्कता बघतो आहोत, अनेक मानसोपचारांची गरज भासते मुलांना, ड्रग्सच्या विळख्यात
लोक अडकले. जात आहेत. खरं आहे, दुर्दैव ह्या आहे ते. सगळ्याचं कारण एकच आहे की त्यांना ना जगण्याचं प्रयोजनच मिळालेलं नाही. का जगायचं त्यांनी? उत्कृष्ट कला ह्या म्हणजे कलेचं ध्येयच ते आहे की समोरच्याला उत्कृष्ट मनुष्य बनवणं, त्याचं कुठेतरी अपलिफ्टमेंट व्हायला पाहिजे, बरोबर. दर्जा वाढला पाहिजे. त्यासाठी काय करता येईल असा माझा प्रयत्न चालू आहे. संशोधनही चालू आहे. सुदैवाने माझ्या मार्गदर्शनाखाली काही जण PhD करतायत, त्यांच्या थ्रूसुद्धा मला हे करता येतं आहे काम. एक फार मोठा आदर्श आहे माझ्या मनात. मी खूप लहान आहे, त्या व्यक्तीच्या तुलनेत मी कोणीच नाही, पण रवींद्रनाथ टागोरांचा अभ्यास प्रत्येक शिक्षकाने केला पाहिजे असं मला वाटतं. टागोर मॉडेल काय होतं शिक्षणाचं? मी जेव्हा त्यांच्याबद्दल वाचते, त्यांची पत्रं मी वाचली, त्यांचं काही लिखाण भाषांतरित अर्थात, माझ्या लक्षात आलं की काय खोल ही व्यक्ती होती. म्हणजे आम्ही कुणीच नाही आहोत, आम्ही फार क्षुद्र आहोत त्यांच्यापुढे. पण जसं लता मंगेशकर हे एक घराणं आहे, तसं एक टागोर घराणं आहे. प्रत्येक शिक्षकांनी टागोरांच्या मॉडेलचा अभ्यास करावा. टागोर जिथे जिथे जात तिथे तिथे आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय चांगलं असेल ते घेऊन येत असत. तिथली माणसं आणत, कलाकार आणत, तेव्हा शांतिनिकेतन विकसित झालं. मला काय करता येईल माझ्या मुलांसाठी, हा विचार माझ्या मनात सारखा असतो. दुसरा महत्त्वाचा विचार तू जो विचारलंस त्याबद्दल मला असं सांगायचं की कलाकार आणि शिक्षक या भूमिका वेगळ्या आहेत, पण कलाकाराची असोशी टिकवणं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही शिक्षक होताना कोरडेपणा येऊ न देणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ती असोशी जपली पाहिजे. प्रत्येक गोष्टीतली जी असोशी आहे, संवेदनशीलता आहे, आणि मी आधीच सांगितलं की त्रास झाल्याशिवाय काहीच यातलं होणार नाही आहे, पण ती असोशी महत्त्वाची आहे. ती कशासारखी आहे माहिती आहे? तुम्ही जेव्हा तुमचा हार्ट चालू असतं, हृदय चालू असतं, तेव्हा वर खाली होत असते रेषा, तेच जिवंतपणाचं लक्षण आहे. ती रेषा सरळ झाली तो मृत्यू आहे. तुमची रेषा सरळ होऊ देऊ नका, एवढंच महत्त्वाचं आहे. तितकं तुम्ही व्हायब्रंट राहिलात तर तुम्ही काहीतरी विचार करू शकता आणि तो मुलांपर्यंत पोहोचवू शकता. मृदुलाताई, गेले 2 भाग आम्ही तुमच्याकडनं इतकं काही ऐकलं आहे, आणि अगदी खरं सांगायचं तर यापेक्षा कितीतरी सांगण्यासारखं पुष्कळ तुमच्याकडे आहे. कारण तुमचा एक कार्यक्रम मी पाहिला होता डोंबिवलीत, तो 4.5 तास जवळजवळ झाला होता कार्यक्रम. तर म्हणजे ते सगळं सांगत बसलो तर अजून 2 भाग करायला लागतील, परंतु कुठेतरी थांबावं लागतं. पण सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीनं तुम्हाला तुमच्या सांगीतिक कारकिर्दीला 40 वर्ष पूर्ण झाली म्हणून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुमच्याकडून उत्तम उत्तम गाणी ऐकायची आहेत, तुमचं संशोधन जे आता लोकांसमोर तुम्ही तुमच्या लेखातून आणणार आहात ते वाचायचं आहे. अशा तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि एक विनंती करतो की जशी दोन्ही भागांची सुरुवात किंवा गेल्या भागाची सांगता एकदम वेगळ्या गाण्यांनी तुम्ही केलीत, तसं एक वेगळं कुठलं तरी गाणं तुम्ही ऐकवा आणि या आपल्या मुलाखतीचा शेवट तुम्ही करा. अवश्य. आणि त्या गाण्याविषयी थोडंसं सांगा सुद्धा. म्हणजे मलाही खूप आवडलं, या गप्पा अतिशय रंगत गेल्या, आणि मला इथं तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. आणि ही एक मी म्हटलं तसं एक ही यात्रा अशीच पुढे चालू राहणार आहे. एक मध्ये एक हा पडाव आला आणि इथं मला माझे विचार मांडता आले. सांगतेला अतिशय वेगळं गाणं मी निवडलं आहे, ते म्हणजे महाकवी ग्रेस यांची ही रचना आहे. अरे वा. मुळात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला ह्याची कल्पना आहे की ग्रेसांच्या कविता या मुळात दुर्बोध आहेत. त्यातनं नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे हे कळणंच मुळात कठीण आहे. आणि मग संगीतकारावरची जबाबदारी म्हणा किंवा आव्हान इतकं मोठं असतं की त्याला संगीत रूप देताना कुठे त्यातला काव्यातला जो जाळ आहे तो कमी होता कामा नये, त्याची धग जाणवली पाहिजे. कधी कधी नाहीतर संगीत दिल्यावर त्यातली तीव्रता कमी होण्याचा पण एक धोका असतो. पण आशिष वेळेकर या अतिशय गुणी संगीतकारांनी हे आव्हान पेललेलं आहे. आणि मला अतिशय त्यांची एक कविता नेहमी आवडायची, आणि मी ती आशिषला पाठवली की ह्याला तुला चाल देता येते का बघ, मला हे गायचं आहे. तर त्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि एक गीत जन्माला आलं. असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी. अरे वा. निळे घाट माथे निळ्या राऊळांचे, निळाईत माझी भिजे पापणी. आता मुळात हे समजून घेताना मलाही काम करावं लागलं, कारण या रचना अशा आहेत की तुम्ही कुठलंच गाणं कधी कुणी अतिशय सहजपणे किंवा कॅज्युअली आपण ज्याला म्हणतो तसं म्हणायचंच नाही आहे. पण विशेषतः ग्रेसांचं गाणं म्हणताना
निळाई म्हणजे नेमकं काय? अर्थ समजून हां, मग इथे मला दीपक करंजीकरांच्या एका व्हिडिओचा खूप उपयोग झाला म्हणेन मी, कारण त्यांनी अतिशय सुंदर उलगडून दाखवलं. आणि ते गाणं त्यातली निळाई नेमकी काय आहे? तर निळाई ही ग्रेसांच्या कवितेत येते, ती एक दुःखाची निशाणी असते. दुःख आहे ते, आणि प्रत्येक चराचरात प्रत्येक गोष्टीत ते दुःख त्यांना विरघळलेलं दिसतं. आणि मग निळाईचे अनेक संदर्भ आहेत, दुःखाचे जसे अनेक संदर्भ आहेत, वेदनांचे अनंत संदर्भ आहेत, तसं आहे हे. म्हणून निळाईत माझी भिजे पापणी, मग निळे घाट माथे निळ्या राऊळांचे, हे सगळं निळं आहे, त्यात एक व्यथा आहे. पण त्याला अतिशय सुंदर चाल आशिषनी लावली. तिनेच मी ह्या भागाचा आणि आपल्या कार्यक्रमाचा समारोप करेन. जरूर जरूर. असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी. असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी. निळे घाट माथे निळ्या राऊळांचे, निळे घाट माथे निळ्या राऊळांचे, निळाईत माझी भिजे पापणी. असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी. निळाशार मंदार पाऊल वाट, धुक्याची निळी भूल लागे कुणा. निळाशार मंदार पाऊल वाट, धुक्याची निळी भूल लागे कुणा. तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य वाहू, तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य वाहू. निळ्या हस्तकालीन नारायणा. असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी. निळे सूर आणि निळी गीतशाळा, निळाईत आली सखीची सखी. निळे सूर आणि निळी गीतशाळा, निळाईत आली सखीची सखी. निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची, निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची, भिजेना परी निळी पालखी. असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी. किती खोल आणि किती ओल वक्षी, तुझा सूर्य आणि तुझे चांदणे. किती खोल आणि किती ओल वक्षी, तुझा सूर्य आणि तुझे चांदणे. प्राणातले ऊन प्राणात गेले, प्राणातले ऊन प्राणात गेले, तुझ्या सागराची निळी तोरणे.
समुद्राच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी. निळे घाट माथे निळ्या राऊळांचे, निळे घाट माथे निळ्या राऊळांचे, निळाईत माझी भिजे पापणी. असे रंग आणि ढगांच्या